तर हॉरर स्टोरीवर आपल्या सगळ्यात स्वागत आहे मित्रांनो. तर आपण सांगत आहोत हॉरर स्टोरी मित्रांनो. यूट्यूबवर सगळं स्वागत आहे. तर मित्रांनो आजची स्टोरी आहे मित्रांनो भरपूर खतरनाक. ही आहे एका हॉस्पिटलमधली मित्रांनो. भरपूर पुढे एक हॉस्पिटलमध्ये एक कहाणी आहे मित्रांनो. तिथे एक सिस्टर डॉक्टर वगैरे असतात मित्रांनो. तिथं काय पेशंट आहेत म्हणजे मित्र जात असतात मित्रांनो. तेवढ्यात मित्र जात असताना अचानकच फास्टमध्ये चालून कोणती गाडी त्यांना फास्टमध्ये चलते मित्रांनो गाडी आणि ॲक्सिडेंट होतो. डोक्याला मार लागतो मित्रांनो त्याच्या. ही हॉस्पिटलची आहे मित्रांनो. मग तिथं मग हा जातो मित्रांनो. मग गेल्याच्यानंतर पुन्हा जाते मित्रांनो. तिथे गेल्याच्यानंतर पुन्हा खूपच जाते मित्रांनो. तिथे गेल्याच्यानंतर पुन्हा पोचल्याच्यानंतर पुन्हा तिथे एक हादसा झाला असेल तर मग जा तुम्ही हे करा मध्ये जाऊन तुम्ही तयारी करा, आपण व्यवस्था करू मध्ये जाऊन तुम्ही जावं सगळं आपलं ह्याच्यावरून जाऊ मध्ये तुम्ही हॉस्पिटलच्या आपल्या ऑपरेशन करायच्या सगळं आणून ठेवा म्हणते, आपण ऑपरेशन करू म्हणते डॉक्टर ते. तर मित्रांनो डॉक्टर जातो ऑपरेशन करायला मित्रांनो. तो पण तिकडं जाते तर मित्रांनो ऑपरेशन दुसरं कोणतं करून जातं मित्रांनो. थोडं तर डॉक्टर तुमचं का झालं तर म्हणते ऑपरेशन तुमचं झालेलं आहे म्हणते. ह्या 2 डॉक्टरना नर्स आणि डॉक्टरांनी तुमचं ऑपरेशन केलं म्हणते डॉक्टर्स. हाँ क्या बात कर रहे हो, क्यों क्या वो अभी वो ये कैसे हो सकता है म्हणते, वो कैसे सर्जरी कर सकते म्हणते, क्या बात है क्यों नहीं कर सकते म्हणते, चलो आओ मेरे साथ म्हणते. तर मित्रांनो त्यांना कुठे जुन्या जागेमध्ये एक हॉस्पिटलमध्ये नेते मित्रांनो. त्यांना दाखवते म्हणते आणि म्हणतंय ही आताच एक हे एक असतं मित्रांनो. मग ते एक डॉक्टर असतं त्यांना मग सांगतं मग ते एक जुना दाखवून असतं नवीन दाखवून असतं. त्याला जाऊन दुसरी भिंत फोड म्हणून मित्रांनो जाते तर आणि दुसरीच भिंत त्यांना फोडा सांगतं. तर मित्रांनो ती माणसं म्हणतात आपल्याला काय करायचं होते. मग ती जुनी भिंत असते मित्रांनो एक ती फोडतात मित्रांनो त्याने ते फोडतात की भिंत. मग ते भिंत तोडायला माणसाला ते कोणतं ते भूत असतात म्हणतात. भूत हवेली असतात मित्रांनो ते दोघं ते मित्रांनो. मग दोघंही गळाला पकडून दोन्ही भूत हात येतात मित्रांनो. त्या तिथून जिथून त्याने फोडले असतात मित्रांनो दिवार तिथून मोठा सुराख पडला असतं. तेवढा तोच बाहेर येतात मग मित्रांनो दिवशी आणि दोघाला ओढून घेऊन मध्ये दोघाला ठार मारते मित्रांनो. चिरकेला आवाज येते, बहुत जोर से चीख येते म्हणते किसको तो आवाज़ आ रही है म्हणते, सुनाई घेत म्हणते. नाही डॉक्टर मुझे कुछ सुनाई नहीं, आपको सुनाई दे रहा है शायद म्हणते मित्रांनो. मग ह्याने म्हणतात कुछ तो होंगे गडबड दिख रही म्हणते. मग मित्रांनो म्हणते ऑपरेशन तर कोणतं केलं म्हणतं. मग ते डॉक्टर म्हणते चला म्हणते कुत्रा जाऊन बघू म्हणते. हे 2 तर डॉक्टर आहेत म्हणते आत्ता, हे असं होऊ शकत नाही म्हणते मित्रांनो. तर मग जाते मित्रांनो पाहायला तिथं पाहायला गेल्याच्यानंतर पुन्हा मग अचानकच मग ये कसं होता ये ताला कौन तोड़ा म्हणते. बहुत पुराना दवाखाना था म्हणते यहाँ पे. अरे देखो ये तुम जो बोल रहे डॉक्टर वो ऑपरेशन किया तो ये यहाँ पे थे उन्होंने म्हणते. वो ऑपरेशन दिख रहा म्हणते ऑपरेशन करने का वार्ड दिए वो पूरा जल चुका है म्हणते. स्पोर्ट में सब मारे जा चुके म्हणते यहाँ पे पेशेंट और वो सब मारे जा चुके म्हणते. यहाँ कोई जिंदा नहीं बचा म्हणते. पेशेंट मरीज सब और सिस्टर ये वो सब मर चुके म्हणते दोनों. तर मित्रांनो मग त्याने घाबरतात मित्रांनो. त्याने मग घाबरून म्हणतात नाही कुछ तो बात है म्हणते यहाँ पे म्हणते मित्रांनो. मग आता काय करावं म्हणते मित्रांनो. आता एकच आहे म्हणते आता इथून आता एक काम करू म्हणते आपण आता. तर मित्रांनो मग हा घाबरला असतो फारच. मग डॉक्टर म्हणता ऐसा कैसे हो सकता है, ये आदमी का जिंदा हो सकता है, ये तो मर चुका है म्हणते. अब क्या करना पड़ेगा म्हणते. अब कुछ नहीं म्हणते. नहीं डॉक्टर ऐसा कुछ नहीं हो सकता है, अब तो कुछ गलत फहमी म्हणते है तो फिर देखेंगे आप कुछ तो करेंगे म्हणते. तर मित्रांनो मग आता फारच लोक घाबरतात आणि त्याच्यामध्ये म्हणतात आपण काय तर करावं म्हणतात आता. मग पुन्हा मित्रांनो हे अजून पुढं जाते मित्रांनो दवाखान्यात हे डॉक्टर वगैरे तिकडे. तर मित्रांनो मग तिथलंच एक माणूस असतं मित्रांनो. मग जाता येता त्याचं ऑपरेशन केलं असतं त्या दोन्ही भूतांनी मिळून मित्रांनो. मग ऑपरेशन केलं असतं तर म्हणतं मग त्याच्याच घरी दोन्ही ते आत्महत्या मित्रांनो म्हणते. आणि ते दोन्ही डॉक्टर आणि सिस्टर दोन्ही भूत म्हणजे दोन्ही भूत झाले असतील मित्रांनो. तर भेटत आणि म्हणतात तू आम्हाला पेशंट आणून दे, तुला बी आम्ही तसंच मारतो म्हणते मित्रांनो. पेशंट आणून दे तुला तसंच मारतो म्हणते, आम्हाला पेशंट दे म्हणते. तो तेरी बी तू वैसेच कर दूंगा म्हणते.
हाँ अच्छा ठीक है म्हणते मित्रांनो. तो क्या करना पड़ेगा मेरे को. हमको पेशेंट ला के दो म्हणते. पेशेंट, हमें पेशेंट चाहिए म्हणते. पेशेंट लाओ, जाओ जल्दी पेशेंट लाओ म्हणते. तो ठीक है लावूंगा, जोर लावूंगा म्हणते. जाते मित्रांनो. तर मित्रांनो गेल्याच्यानंतर पार हा माणूस मग जातो मित्रांनो. मग गेल्याच्यानंतर मग त्यात क्या करणार म्हणते. मी जाते घरामध्ये मित्रांनो. एका म्हणते त्या दोस्ताच म्हणतात म्हणते क्या मुझे भूक लगी, मुझे खाना दो म्हणते. तर मित्रांनो मग किती खातात ते जेवण करते म्हणजे और भूक लगी म्हणते. मग ते फ्रूट भी खाते मित्रांनो. क्यों क्या है तुम्हें, तबीयत तो खराब नाही तुम्हाला दोस्त म्हणतात. केलं की ते मित्र बघूनच बेहोश होते मित्रांनो. मग बेहोश झाल्याच्यानंतर मित्रांनो मग त्यांना बेहोश होते मित्रांनो. बेहोश झाल्याच्यानंतर पुन्हा मग त्याला स्ट्रेचवर टाकतंय. त्या दवाखान्यातून घेऊन जातात मित्रांनो. तर त्या दवाखान्यात लोक म्हणतात स्ट्रेचवर ते माणूस कोणतर आहे म्हणते पेशंट झालेला आहे. आणि त्यानं आपल्या दवाखान्यातून स्ट्रेचवर कोणाच्या तर बॉडी घेऊन चालली म्हणते कुठून तर म्हणते त्यांना. कोण देखो म्हणते वो. तर म्हणतं डॉक्टर आलो कोई तो है वो स्ट्रेचर पे, आपण दवाखाने से बॉडी कहाँ तो लेके जा रहा है, तो जल्दी आइए आप म्हणते. म्हणतं जाते मित्रांनो. मग सगळ्याला धक्के मारून त्यांना बॉडी घेऊन जाते मित्रांनो. तसं त्याच पडक्या दवाखान्यात जे स्फोट झाले असते मित्रांनो. पडक्या दवाखान्यात जास्त मित्रांनो मेलेले लोक डॉक्टर ते नसते तिथे घेऊन जाते बॉडी. तिथेच घेऊन जाते. मग त्याच्या डोक्यातून ऑपरेशन करून वगैरे मित्रांनो हे करून त्याला तशाच प्रकारचं भूत बनवतात मित्रांनो. त्याने मग ज्याने ऑपरेशन केले मित्रांनो, डोक्याचं ऑपरेशन झालं त्यांना भूत होत असते मित्रांनो. मग खूपच मग जाते मित्रांनो कोणी आप आज कसं होऊ शकता म्हणते. मग तिची डॉक्टरची म्हणजे तिच्या मुलाचं ऑपरेशन झालेलं ती माय म्हणते हे कसा डॉक्टर था म्हणते. अजीब था डॉक्टर म्हणते. कैसे बतरा से सरकार दिया म्हणते. बहुत बदतमीजी से डॉक्टर म्हणते. बहुत बुरा ऑपरेशन किया म्हणते. ऐसे डॉक्टर को तो मैं अभी थोड़ा बात करता हूँ, झगड़ती म्हणते उसके साथ अभी. ये बहुत बुरी तरह से कराया म्हणते. अभी इसको मैं बात करतो म्हणते. मग म्हणते मग तेवढं ते डॉक्टर तिच्या घरात मित्रांनो. मग आल्याच्यानंतर म्हणते तुम्हारी सर्जरी करनी पडेगी म्हणते. तुम कैसे आओगे म्हणते. हां ठर तुम्हारी सर्जरी करेंगे पडेगी म्हणते. बघते मित्रांनो. मग त्या तिच्या डोळ्यात दोन्ही बी डोळ्यातून काढून ते डोळे बाहेर काढते मित्रांनो. दोन्ही बी इकडे दोन्ही बी आणि मारून टाकते तिला बी असं पडतं ते मित्रांनो. जागेवर ठार मारून टाकते मित्रांनो. त्या दोघं मिळून होते ते नर्स आणि डॉक्टर मिळून मारून टाकते मित्रांनो. त्याच घातीची बॉडी पडते मित्रांनो. मग आणि हा तिघं तर मारून टाकते मित्रांनो. मग आता तिची बहीण येते मित्रांनो लुईसांचा घात. म्हणते आलो म्हणते किधर गए तुम भैया, तुम किधर गो भैया म्हणते. तर इथे बघायला तर मित्रांनो मग त्यानं घरामध्ये बघते तिची ठरो भैया को फोन लगाते. घर में कोई भी नहीं दिख रहा है. सामान तितर बितर पड़ा दिख रहा है म्हणते. कहाँ तो दिखेंगे म्हणते. कहाँ तो यहाँ कुछ. फोन लावते मित्रांनो. फोन लावल्याच्यानंतर पुन्हा रिंग जाते मित्रांनो. रिंग झाल्याच्यानंतर ते रिंग जे आहे मित्रांनो मोबाईल घरातच असतो मित्रांनो. शायद भैयाने फोन यहीं पे भूल गया म्हणते. जाते फोन उचलते मित्रांनो. रिंग त्याच्यावर जाते म्हणते क्या करा म्हणते. तिच्या आईची बॉडी बघते डोळे गेली. अरे बापरे माम चिरकले मित्रांनो. मग चिरकल्याच्यानंतर त्याने वेग घाबरते मित्रांनो. मग जाते म्हणते अरे मग तेवढा भय येते तिचा. तुम्ही काय करतो म्हणते. मग हिनं भूत झालं असं म्हणते. मग म्हणते चलो तुम्हें भी जाना है, तुम्हें ऑपरेशन कराना है म्हणते. मग हिला धरून आपटतं मित्रांनो. बेहोश होते तर हिला स्ट्रेचर टाकून हिला तिकडे घेऊन जातात मित्रांनो. घेऊन जाताना दुसरी बाई बघते मित्रांनो. लपून बघते तिच्याकडे. मग लपून बघते. मग कुठं चालले काय त्याच्यात माग जाते मित्रांनो. तिथं जुन्या जंगलात स्फोट झाले त्या दवाखान्यात तिथं घेऊन जातात मित्रांनो स्ट्रेचरवर टाकून. मग ह्यानं जाते माग जाते मित्रांनो ह्याने बी. मग जसं माग जाते मित्रांनो तसं कळतं आहे म्हणते कुठं चालले बघते. तर म्हणतात तिथं जाते त्या स्टेचवर आणि मध्ये येऊन बघते तिथं ऑपरेशन. ते दोन्ही डॉक्टर आणि नर्सचं म्हणतात चुडेल झाले असतात दोघं बी. हे त्याच्या डोक्याचं ऑपरेशन करतात. त्यानं म्हणते का करायला बघा म्हणून काय करते धोंडा घेते काच फोडतो मित्रांनो. काच फोडतो मध्ये बघते डॉक्टर सिस्टर त्या दोन्ही डोकं फाडून काय ते करत होते मित्रांनो. मग तरी पण हे ना म्हणते लपून बसते. मग तरी पण ते दोघं नर्स डॉक्टर चुडेल येतात बाहेर मित्रांनो. कुठे बघतात तिला कुठे ते बघत राहतात मित्रांनो. तर ते तिला दिसत नाही. मग पुन्हा त्याला म्हणते अब क्या करा पाडेल म्हणते. जाते मित्रांनो. मग ते डॉक्टर मग तिकडे असं ना मित्रांनो. त्याला म्हणते कुछ तो गड़बड़ है म्हणते. ये दवाखाना में अजीब गरीब हरकत हो रही म्हणते. ठरू मग जाके देखतो म्हणते. चलो म्हणते पुराना दवाखाना में चलो म्हणते. कुछ तो होगा म्हणते गडबड म्हणते. जातो मित्रांनो. बघते तर मित्रांनो तिथं जाऊन
आइए त्यालाही मारतं खपखन त्या डॉक्टरला म्हणतात विषाणू पडतात त्याच्या आणि पायावर बी चाकू मारतात त्या डॉक्टर दोन भूत झालेले म्हणतात आणि ते पेशंटला बी एकाला धरतं म्हणतात तसं मत आलेलं आहे त्याला 2 मिनिट भूक झाडू खतम करा तुम्ही मारून टाकत्याला मारून टाकल्याच्यानंतर मित्रांनो मग ससाट आले डॉक्टर पळते क्या हुआ म्हणते जल्दी दवाखाना ऐसे खाली करो वो लोग जिंदा हो चुके हैं म्हणते शैतान हो चुके हैं और वो सबको स्पोर्ट्स से मारे गए डॉक्टर सिस्टर मरीज सब जिंदा वो भूत शैतान बन चुके हैं म्हणते दवाखाना जल्दी खाली करके भाग जाओ म्हणते यहाँ से बच पाना मुझे जल्दी दवाखाना खाली करो म्हणते भागो म्हणते यहाँ से सब कोई नहीं बचने वाला म्हणते यहाँ से क्यों क्या हो चुका म्हणते वो पहले के जो जितने डॉक्टर और सिस्टर थे वो अब जिंदा हो गए और शैतान मरीज लाओ बोल के यहाँ से लेके जा रहे वो सबको मार रहे हैं म्हणते भाग जाओ जल्दी भाग जाओ म्हणते तर मित्रांनो मग डॉक्टर बी भिवून भयभीत होऊन मित्रांनो तिथून होईल तेवढं पळ सुटते मित्रांनो ते लोक घाबरू तर मित्रांनो मग फारसं मित्रांनो मग हे झाल्याच्यानंतर पुन्हाच मित्रांनो सगळं पळ आज चल तिकडे पळायला चालू करते मित्रांनो घाबरून दवाखान्यामध्ये भागो तर मित्रांनो एक सांगायचं मेन म्हटल्यावर ही काल्पनिक स्टोरी आहे कोणत्या घटनेशी काही या गोष्टी संबंध नाही काल्पनिक आहे आणि दिल के मरीज ना देखील मित्रांनो काल्पनिक आहे कोणत्या गोष्टीचा काही संबंध नाही फक्त हे तुमच्या मनोरंजनासाठी आम्ही तयार करता मित्रांनो कहाणी फक्त ह्याला एक मनोरंजन म्हणून पहा मित्रांनो कोणत्या घटनेशी काहीच कोणत्या गोष्टीचं काही नाही मित्रांनो ह्याचे तुमच्या मनोरंजनासाठी मी कहाणी बनवतो मित्रांनो खास चलता मित्रांनो तर चला मित्रांनो आपण सुरुवात करू मित्रांनो तर फक्त मनोरंजन म्हणून पहा मित्रांनो काही घाबरू नका फक्त तुमच्या मनोरंजनासाठी आम्ही कहाणी तयार केली आहे मित्रांनो अर्धा कहाणी तुम्हाला मुद्दाम सांगत आहे की कोण घाबरणार असलं तर पाहू नका प्लीज काल्पनिक आहे कोणत्या गोष्टीचा काही संबंध नाही तुमच्या मनोरंजनासाठी आम्ही बनवले आहे फक्त मनोरंजन काल्पनिक आहे तर चला मित्रांनो सुरुवात करू मित्रांनो मग कोणत्या गोष्टीशी काही ह्याचा संबंध नाही मित्रांनो तुमच्या मनोरंजनासाठी ही कहाणी बनवली आहे तर चला मित्रांनो मग डॉक्टर सिस्टर ते सगळे तिकडे पळायला चालू करतो दवाखान्यात जसं पळायला चालू करतो मित्रांनो मग तिकडं धावपळ चालू होती बचाव म्हणून मित्रांनो मग तेवढ्यातून तो पळापळ चालू होती मित्रांनो पळतो मित्रांनो हा मग पळत जातो मित्रांनो बाहेर तिकडे पळायला चालू होतो मित्रांनो मग अजून मित्रांनो काय होतं पण आता अचानकच मग तिथल्या डॉक्टर बिला जास्त मित्रांनो डॉक्टर पळत असतात मित्रांनो तिथलं खंजर घेऊन मित्रांनो ते भूत वगैरे मारते कप्पाना मारून टाकतो मित्रांनो धरून मारून टाकतो त्याला मारून टाकतो मित्रांनो मारल्याच्यानंतर पुन्हा मग ती बाई तिथं ते माणूस तो बॉडी घेऊन येतो मित्रांनो त्याच्या बहिणीची त्याची तिथून येलो तुम्हाला पेशंट ला चुका म्हणते मित्रांनो त्या भूतापाशी दोन्ही भूतापाशी मग ते छोडो म्हणते दुसरी बाई येते वाचवणार असते मित्रांनो छोड दो म्हणते ती दुनिया करता म्हणते असं रोळ करून तिला करते मित्रांनो असं करतं भिंतीला टपकून तिने खाली पडते मित्रांनो भूज पडते असं भूज पडून थोडं अजून थोडं मग मित्रांनो ह्याला असा तर भूत असं स्टेजवर त्याची बॉडी वर करते मित्रांनो त्याची वर असं हिसकामानं वर करतो वर जेवढे हाताला वर राहतात मित्रांनो त्याच्या छाताड पोतळात सगळ्या शहरात आल्या पण त्याच्या आरमध्ये आरपार खूप मित्रांनो त्यांच्या जागी ठरवते मित्रांनो ते ठार झाल्याच्यानंतर पुन्हा मग खाली वरते हिनं होशमध्ये येते मित्रांनो ती दुसरी भूज पडली पाहिजे जीव वाचवासाठी पळत राहते मित्रांनो आप क्या करे म्हणते मग आधी पुढे जाते मित्रांनो मग तेवढ्यामध्ये वर एक लेटर चांगली कारण असते म्हणते तुम्हें यहाँ से छुटकारा पाने का एक ही जरिया म्हणते क्या म्हणते वो वहाँ संदूक में उनके हथियार और उनके कपड़े पड़े म्हणते पिछड़े रूम में ताला गया वाला तो वो निकाल के उसमें डाल के जला दो म्हणते तुम जितने जल्दी जला दोगी वो उतनी जल्दी तुम यहाँ से बच पाओगे नहीं तो नहीं बच पाओगे जल्दी तुम्हारे पास टाइम कम है म्हणते उनके कपड़े जो जितने लोगों के वो उनकी आत्मा उसमें है म्हणते जब तक वो कपड़े नहीं जलाओगे उनके हथियार नहीं जाके अंदर जला के राख कर दोगे उनकी जब तक उनकी आत्मा को शांति नहीं मिलेगी म्हणते जाओ जल्दी करो म्हणते क्यों क्या हुआ था म्हणते यहाँ पे स्पोर्ट होगा था ऐसा
और इन लोगों की आत्मा जब से यही भटक रही है मध्य, तो तुम इन्हें आत्मा को शांति देने के बाद तुमको सब उनके कपड़े और हथियार लेके जाके वो जलाना पड़ेगा तुमको म्हणते. तो अच्छा ठीक आहे म्हणते. तर मित्रांनो जातीचा कपडा तो रमून जाते मित्रांनो असं अंधारामध्ये. तर मित्रांनो ही हॉरर स्टोरी मुझे मरीज मुझे मरीज चाहिए. तर मित्रांनो मग हे जाते तसं जाते संदूकमधून कपडे बिपडे घेते. मग आपले काय असतात मित्रांनो ते हत्यारे वगैरे काय काय टाकून कपडे वगैरे टाकून पळत असते मित्रांनो. मग सगळे भूत येतात. सगळं जल्दी भागो भागो मग त्यांनी पळत जाते. सगळे भूत नर्सा विसं भूत सगळ्याच्या मागे मागे येतात मित्रांनो. मग ह्याने पुढे पळते मित्रांनो. जसं पुढे पळते तसं त्याच्या मागे कपड्याला हत्यार पकडतात. तरी पण हिसका जाऊन पुढे स्ट्रेचर घेऊन जाते मित्रांनो. पुढे रॉकेलची बाटली वगैरे फेकून सगळे कपड्यावर फेकते मित्रांनो. तोडणे सगळे याला फक्त मित्रांनो ते हातारबीमध्ये फेकते मित्रांनो. तोपर्यंत ते हे राहते मित्रांनो तिच्यापाशी. मग थोडं पळत जवळ जसं तुम्ही जवळ येऊन टच करायचं का मित्रांनो धरते की फेकते मित्रांनो. मग सगळे म्हणते टाकतात झपकन जाळं लागते मित्रांनो. सगळं जळतं आहे सगळे ठार होतात मित्रांनो. मग ही अशा प्रकारे आमची व्हिडिओ हॉरर स्टोरी होती मित्रांनो. तर कशी वाटली काय नाही आम्हाला तुमची प्रतिक्रिया कळवा मित्रांनो. हॉरर स्टोरी तर फार भीती वाटत तर सॉरी मित्रांनो. काल्पनिक आहे कोणत्या गोष्टीचं काही संबंध नाही मित्रांनो. तर तुम्हाला कसं वाटले काय नाही आमच्या हॉरर स्टोरीमधून तुम्हाला आम्हाला कळवा मित्रांनो. आणि ही होती दवाखान्यातली हॉरर स्टोरी मित्रांनो. एक हॉरर हॉस्पिटल मित्रांनो. हॉस्पिटलमध्ये दोघं नर्स आणि डॉक्टर जळाल्यामध्ये दोघंही आत्मा मित्रांनो परत येतात आणि अशा प्रकारची कहाण्या घडतात मित्रांनो. तर मग आणि सगळं ही कशी वाटली कहाण्या हे समजा प्रकार घडलेला आहे मित्रांनो. ह्याच्यातून आत्मा त्यांची जसं जळतात त्यांची आत्मा मुक्त होते मित्रांनो. तर कसं वाटलं तुम्हाला कहाणी आम्हाला नक्की कळवा मित्रांनो. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. होईल तेवढं आम्हाला कळवा मित्रांनो. हॉरर स्टोरी होतीच मित्रांनो. आणि हॉरर स्टोरी पाहण्यामध्ये सगळं मनोरंजन होत असतं मित्रांनो. तर आम्हाला कशी वाटली कहाणी आम्हाला नक्की कळवा. आणि हॉरर स्टोरीचे नेमकं फक्त मनोरंजन म्हणून पहा मित्रांनो. कोणत्याही गोष्टीची काही संबंध नाही, काल्पनिक आहे. तुमच्या मनोरंजनासाठी कहाणी तयार केली आहे मित्रांनो. तुम्हाला कशा प्रकारे ही कहाणी कशी आवडली काय नाही आणि कशी होती आम्हाला नक्की कळवा मित्रांनो. हॉरर स्टोरी पाहण्या म्हणजे ऐकण्यासारखी तुम्हाला होईल तेवढं आम्ही चांगल्या स्टोरी आणत राहू मित्रांनो. अशाच प्रकारचे तुम्हाला कशी वाटली कहाणी स्टोरी आम्हाला नक्की कळवत राहा मित्रांनो. कमेंट करा, लाईक करा, नक्की आमच्या चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो. विश्वनाथ ढवळे 7611 हे आपला नावानं ह्याच नावानं आमचं हे चॅनल आहे मित्रांनो. विश्वनाथ ढवळे 7611 यूट्यूबवर मित्रांनो. कधी माझं चॅनल डिलीट झालं तरी बी मित्रांनो आपलं त्याच नावानं आपलं वेगळं विश्वनाथ ढवळेच्या नावानंच आम्ही वेगळं नाव टाकून करून वगैरे आपण करत राहू मित्रांनो. किंवा नाही आलं तर मित्रांनो माझं शॉर्ट व्हिडिओजमध्ये माझा व्हिडिओ कोणतं बी आलं तर मित्रांनो शॉर्ट व्हिडिओमध्ये म्हणजे गाणं चॅनल बी आहे मित्रांनो. गाणं चॅनल आणि हॉरर स्टोरी हे चॅनलमध्ये दोन्ही एकाच ह्याच्यावर आहे मित्रांनो. तर गाणं चॅनलवर मी माझा हॉरर स्टोरी तुम्हाला पाहायला भेटेल मित्रांनो. वेगळ्या ह्याच्यामध्ये आम्ही आमचे पात्र वेगळ्या ह्याच्यामध्ये आम्ही येऊन आमचं मनोरंजन करता मित्रांनो. तुमचं वेगळ्या ह्याच्यामध्ये म्हणजे वेगळे रूपं घेऊन वगैरे तुम्हाला वेज घेऊन तुम्हाला तर आम्ही हॉरर स्टोरीमध्ये आम्ही तुम्हाला चांगल्या प्रकारची माहिती देत राहतो मित्रांनो. तर तुम्हाला कशा वाटतात काय नाही आम्हाला नक्की कळत राहा मित्रांनो. तर गुड बाय मित्रांनो. ठेवतो मित्रांनो. कशी वाटली नक्की कळवा मित्रांनो. बाय बाय. धन्यवाद मित्रांनो. चालतो मित्रांनो. बाय बाय.